निलेश बुधावले आपल्या सोबत आहेत। निलेश, एरवी क्रिकेट मॅच साठी हाऊसफुल होणारा स्टेडियम आज गौरव सोहळ्यासाठी देखील फुल झालेला आहे। निलेश, अश्विन, नुकतीच मुंबई पोलिसांना माहिती दिली आणि त्यांच्या माहितीनुसार 90% वानखेडे स्टेडियम भरलेलं आहे। त्यामुळे आपण पाहतो या ठिकाणचं हे जे मोठं गेट आहे ते गेट या ठिकाणी बंद करण्यात आलेलं आहे। अजूनही हजारो मुंबईकर बाहेर रस्त्यावर आहेत, आज आत यायला सर्वजण इच्छुक आहेत। मात्र पोलिसांना आता स्टेडियमची कॅपॅसिटी आता संपत आल्यामुळे कुठेतरी स्टेडियमचा जो गेट आहे ते बंद केल्याची आपल्याला माहिती मिळते। आज सकाळपासूनच वानखेडे स्टेडियमच्या बाहेर मोठ्या प्रमाणामध्ये तरुणाई सज्ज झाली होती। वानखेडे स्टेडियममध्ये संध्याकाळी सोडण्यात येणार होतं याची माहितीच त्यांना पूर्वी मिळाली होती आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात ही गर्दी होती। या गर्दीला सावरण्यासाठी पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात लावण्यात आला होता। आणि आता आपण पाहतोय काही वेळाची जर आपण चित्र पाहिले असेल काही वेळापूर्वीची, तर मोठ्या प्रमाणामध्ये तरुणाई आतमध्ये जात होती। सिक्युरिटी चेकचा विषय होता, यासोबतच प्रत्येकाची बॅग तपासून प्रत्येकाला आतमध्ये सोडावं लागत होतं। मात्र तरी देखील पोलिसांना संपूर्णपणे व्यवस्थित नियंत्रित करत प्रत्येकाला या ठिकाणी स्टेडियममध्ये सोडलेलं आहे। मात्र स्टेडियमची कॅपॅसिटी जवळपास 90% होती, ती आता 100% पैकी 90% भरलेली आहे आणि त्यामुळेच आता गेट बंद करण्याचा निर्णय घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आता आतमध्ये कुणालाही सोडण्यात येणार नाहीये, केवळ पोलीस प्रशासनाचे जे सर्व कर्मचारी आहेत ते आत किंवा बाहेर जाऊ शकतात। इतर सर्वसामान्य नागरिकांना मात्र प्रवेश बंदी करण्यात आलेली आहे। पाऊस एकीकडे जोरदार आहे, दुसरीकडे तरुणाईचा मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय। आपल्या लाडक्या खेळाडूंना बघायचंय आणि यासाठी त्याची प्रत्येक एक झलक पाहण्यासाठी मुंबईकर देखील लाखो संख्येनं रस्त्यावर आज उतरताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। हजारो मुंबईकर मुंबईच्या रस्त्यांवर आपल्याला पाहायला मिळत आहेत। नरिमन पॉइंटला साधारणपणे NCPA 5:30-6 वाजता रॅलीला सुरुवात होईल आणि ती रॅली जी आहे ती वानखेडे स्टेडियम पर्यंत यायला साधारणपणे 1 ते 1.5 तासाचा वेळ लागू शकतो। सध्या जी व्हॅन आहे ती वानखेडे स्टेडियम मध्ये लावण्यात आलेली आहे। काही क्षणांमध्ये ही व्हॅन NCPAच्या दिशेने जाईल आणि त्या ठिकाणाहून रॅलीला जसे खेळाडू पोहोचतील तशी लगेचच सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। अश्विन, निलेश, तुझ्याकडे वेळोवेळी ताजे अपडेट जाणून घेत राहू, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। तेव्हा जसं निलेशने सांगितलं, पाऊस पडायला लागलाय, तिकडे फॅन्सचाही पाऊस खूप पडतोय, त्याच्यामुळे गेट्स बंद करण्यात आले आहेत आणि फॅन्सनी कशी गर्दी केली आहे वानखेडेमध्ये आढावा घेतलाय गणेश ठाकूरने। आपण पाहूया। फाईंग असं ॲटमॉस्फिअर झालेलं आहे आणि मोठ्या संख्येत इथं हे सर्वजण इथं नाचत गाजत टीम इंडियाला स्वागत करतायत गुलाबी साडीच्या नावाने। तर युवा वर्ग इथं मोठ्या प्रमाणात आहे, या जिथे आलेले आहे आज या स्टेडियममध्ये पोहोचलेला आहे टीम इंडियाला चीअर करायला। सगळ्यांचे मोबाईल्स बाहेर आहेत, सोशल मीडियासाठी एक मोमेंट तयार करतायत। कसं वाटतं इकडे येऊन, कसं वाटतं? इकडे येऊन फार बरं वाटतं आणि यावर्षी मुंबईच्या राजाने ट्रॉफी घेतली याबद्दल मुंबईचा राजा रोहित शर्मा आहे, क्रिकेट टीमचा राजा रोहित शर्मा आहे आणि या राजानं आपल्या टीम सोबत करून दाखवलेलं आहे। महिला मुली सर्वजण आहेत आणि एक चांगलं वातावरण इथं पाहायला मिळतंय। ज्या वेळेला इंडियन क्रिकेट टीम मुंबईत येईल त्यावेळेला मोठ्या संख्येत हे सर्व प्रामुख्यानं जे युवा वर्ग इथं आलेला आहे ते टीम इंडियाला चीअर करेल आणि त्यांचं स्वागत करेल, त्यांचं अभिनंदन करेल। कॅमेरामॅन विनय राजभरसह गणेश ठाकूर, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।